A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. I love you. छुट्टियों के ये दिन है सुहाने साथी आता शांत बसा. मी सगळ्यांचे निबंध वाचतो बरं का. आता माझ्या हातामध्ये आहे ना रुद्र अजय कुल्हाड यांचा निबंध आलेला आहे. मी आता सगळ्यांना वाचून दाखवतो. रुद्र मी बाई शांत. स्वप्नात प्लेनेट मेरी सपनों की दुनिया में जादू और उड़ने वाली जादुई झाडू असे असला माझे भेस मी बदलू शकतो आणि ॲडव्हेंचर असला माझ्या प्लॅनेटवर. सकाळ गुलाबी, दुपारी निळ आणि रात्री जांभळ असं असावा आणि महिने असे आहे तर ऋतू कसे असेल तर उन्हाळ्यात दाड पिवळे, पावसाळ्यात हिरवे. अच्छा ते झाड होतं हिरवे तर हिवाळ्यात पांढरे असे माझे प्लॅनेट आहे आणि माझ्या प्लॅनेटवर आपण काहीही करू शकतो कारण सगळ्यांकडे पहिल्या वाढदिवसाला जादुई स्टिक भेटायची आणि माझ्या अवती बाजूच्या प्लॅनेटवर माझे मित्र राहतात आणि इकडच्या प्लॅनेटवर बाळ आहे माझ त्याच्यावर एलियन राहतात. हा रुद्रचा संपलेला आहे निबंध. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. श्रद्धा अजय कुल्हाड यांचा विषय आहे माझे मामाचे गाव. आता मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवतो. माझ्या स्वप्नातलं गाव खूप सुंदर आहे. माझ्या गावात खूप सारे घर आहेत. माझ्या गावातला वास बरोबर आहे. बरोबर माझ्या गावाचा वास पूर्ण वाऱ्यात दरवळतो. तिथे आमच्या मामाचे गाव आहे. आम्ही आमच्या मामाकडे गेल्यावर आमच्या भावांसाठी खूप मजा मस्ती करतो व खूप फिरतो. दिवसभर आम्ही खेळतो, झोपतो, नाचतो आणि रात्र झाली की आमचा दंगा चालू होतो. आम्ही रात्री भूताचे पिक्चर लावतो. रात्री 4 ते सकाळी 4 वाजेपर्यंत पिक्चर बघतो. आमचे मामा आम्हाला सगळीकडे फिरवायला नेतात. आम्हाला व खायला आणतात व मळ्यात नेतात. आमच्या मामाचे गाव विहिरीत आहे. तिथे खूप सारे संत्र्याचे झाड आहेत म्हणजेच बाग आहे. तिथे माझ्या मामांनी फार्म हाऊस बांधले आहे आणि त्यांच्या जवळ त्याच्या शेजारी रे. अरे इथं जवळ केलंय. त्यांच्या जवळ एक खोटे हा एक छोटे स्विमिंग पूल आहे. आम्ही आमच्या मामाकडे जातो तेव्हा आम्हाला खूप मजा येते म्हणून मला माझ्या मामाचे गाव आवडते. झालं मामींना तेवढं ते वाचून नाही ना. मामींचा काही आवडता छंद व खेळ.
आता वाचू का? गौरीचा आता निबंध वाचतो. माझा छंद म्हणजे स्पोर्ट आहे. मला खेळ खेळायला खूप आवडतो. मी 5वी पासून खेळ खेळते. माझ्या आजोबांनी मला आधी कुस्ती शिकवली. मला कुस्ती खेळायला पण खूप आवडायचे. माझे मामा, माझे भाऊ आणि आजोबा आम्हाला कुस्ती पाहायला घेऊन जायचे. त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आल्यावर माझे भाऊ व मामा आम्हाला स्विमिंगला घेऊन जायचे. मला आणि माझ्या बहिणीला स्विमिंग येत नव्हती. आम्हाला आमच्या मोठ्या मामांनी आम्हाला स्विमिंग शिकवली. आता मी स्वतः पण एकटी स्विमिंगला जाऊ शकते. मला स्विमिंग करायला खूप आवडते. त्यानंतर मी स्पोर्टमध्ये गेले. मला माझ्या आईनी मलंबाच्या मला का वेळ वाजतोय का मलखांबाचा क्लास लावला. मला मलखंब आधी आवडत नव्हते, कारण मला त्यातलं काही आवडत नव्हतं. मी नंतर जसं जसं पुढे जायला लागले तेव्हा मी पण त्यातून मलखंबची प्रॅक्टिस करायला लागली. मला क्लासच्या दादा व ताईनी ऍडव्हान्स बॅच ला घेतलं. मी खूप मेहनत केल्यामुळे ताईनी मला डेमो मध्ये घेतलं. माझा तो पहिला स्पोर्टचा क्लास होता. अरे वा. मी शाळेकडून असाच वाडिया पार्कला स्टेडियम मध्ये माझं सिलेक्शन झालं. रनिंग या खेळामध्ये सिलेक्शन झाल्यामुळे मी बालेवाडी येथे खेळायला गेले. बरोबर आहे ना? तिथे मी गेल्यावर माझ्या तिथे 5वा नंबर आला. मला खूप वाईट वाटलं, पण मला हा विश्वास बसला की मी अजून रनिंगची प्रॅक्टिस केली तर माझे पप्पा मला खूप सपोर्ट करतील. म्हणून मी पप्पांना म्हणाले की मला स्पोर्ट रनिंगचा क्लास लावा. मी रनिंगच्या क्लासमध्ये दुसऱ्या दिवशी डीमार्ट येथे माझ्या स्पर्धा होत्या. त्या कम्युनिकेशन्स मध्ये माझा 2रा नंबर आला. मला खूप आनंद झाला. स्पोर्ट इज माय लाईफ. आता मी एक रनर आहे. थँक्यू. आता कौशल बाळासाहेब शिंपंकर यांचा विषय आहे माझं गाव. अरे नको एकत्र हे लई मध्ये मध्ये थांबू राहील. माझं गाव मिरी. मला जसे समजते तसे मिरी खूप भकास होते. तिथे आम्हाला राहायला घर नव्हतं. आम्ही गेलो तरी मजा नव्हती येत. जायची म्हणून जायचो, पण नानांनी खूप त्यामध्ये सुधार केली. त्यांनी खूप कष्ट करून तेथे फार्म हाऊस बांधले व त्यांनी झाडे लावली. त्या झाडांना खूप जीव लावला. तिथे एक एक करून सर्व सुविधा केल्या व आता खूप त्यांनी कष्ट करून डेव्हलपमेंट केली. आता आम्ही कोणतीही पार्टी असली तर आम्ही तिथे सर्वजण जाऊन करतो. 31 डिसेंबरला आम्ही सर्वजण तिथे जाऊन चिकनचा फ्राय करून सर्वांनी आनंदाने खातो. असे माझे गाव. माझं गाव आणि पैलवान बापू. मी आता निबंध वाचता. टॉपिक काय? माझं गाव आणि पैलवान बापू. माझ्या गावाचे नाव मिरी आहे. माझे गाव स्वच्छ व सुंदर धार्मिक आहे. हे मिरी गाव मिरीकरांचे होते, पण काही दिवसांमध्ये शिंपणकर यांनी या गावावर कब्जा केला. गावामध्ये हे शिंपणकर परिवार राहत असे. फार गरीब कुटुंब, पण या परिवारात एक मौल्यवान नशीबवान मुलांनी जन्म घेतला. त्यांचे नाव मच्छिंद्र असे ठेवण्यात आले. मच्छिंद्र यांना लाडानी पूर्ण गाव बापू असे म्हणतात. बापू यांना व्यायामाचा खूप नाद. गावात खूप मोठा जो पैलवान असेल तर बापूच. बापू यांनी खूप मोठ्या कुस्त्या करून मिरी गावचे नाव मोठे केले.
असे बापू सारख्या बोलांवर काय रे मुलांवर बोटांवर अरे मुलाचा हा शब्दच नाही बोलांवर काय बोटांवर मोजण्यासारखे लोकांनी मिरीगावचे नाव रोशन केले. बापू यांना मिरीगावचे भूषण पै असे लोक ओळखायला लागले. कुस्तीमुळे बापूंना प्रसिद्धी आणि पैसा ही मिळाला. बापू नेहमी गोरगरिबांची मदत करायचे, कोणाला जेवणासाठी तर कोणाला राहण्यासाठी. घर तसेच हॉस्पिटल असो आणि हे सर्व गोष्टी करत असताना नोकरीही करायचे. मिरी गावाकडेही लक्ष द्यायचे. बापू नेहमी गरीब लोकांकरिता नोकरी बघत. बापूंनी शेकडो हजार घरांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. माझं 5% कॅन्सल बापूंना 2 मुले होते. बापूंचे मुले देखील बापूंसारखे कार्य करत आणि मिरीगावचे लोककल्याण कसे होईल याच्याकडे त्यांचा ध्येय असत. आणि खाली काय करा पार्ट 2 नेक्स्ट हॉलिडे. पुढच्या हॉलिडेला गौरव दत्तात्रय शिंपंकर. गौरवचा विषय आहे माझं गाव. माझं स्वप्नाचं गाव. गावाचं नाव शेवगावी. पण माझं नाव काय नाही फोकस पुढे इकडं माझ्या स्वप्नाचं गावाचं नाव शेवगाव, पण माझं नाव सगळे घरी गौरव गे. चॉकलेटचं घर, पण ते 1000 लोक चॉकलेट मेल्ट करून ढाच्यात यश शिंपणकर. यश बाळासाहेब शिंपंकर ऐ, यांनी माझे गाव याच्यावर आधारित निबंध लिहिलेला आहे. माझे गाव मिरी आहे. आम्हाला सर्वांना सुट्ट्या लागल्यावर मिरीला जाण्याची ओढ लागते. आमच्या आजोबांनी म्हणजेच आमच्या नानांनी मिरीमध्ये त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांनी मिरीमध्ये खूप डेव्हलपमेंट केली आहे. फार्म हाऊस केले आहे. आम्हाला सुट्ट्या लागल्यावर आमच्या आत्याच्या मुलांना आम्हाला सर्वांना आमचे नाना मिरीला नेतात. आम्ही सर्व मम्मी पप्पा नाना कौशल अण्णा काकू आत्याची मुलं आणि सर्वजण खूप मस्ती मज्जा करतो. नानांनी खूप झाडे लावली आहे. आंबा संत्री साग असे विविध प्रकारचे झाडे लावली आहे. त्यामुळे मिरीला जाण्याची ओढ फारच लागते. आमच्या जीवनात कधीही सुट्टीचा सुप्रसंग आला की मिरीची आठवण येते आणि नानांमुळे गावाला रंगरूप आले. गावाकडे गेल्यावर गावाकडची मज्जा म्हणजे विहिरीत पोहण्याचं, संत्र्या खायच्या, नारळ पाडायचे, नारळाचं पाणी प्यायचं आणि धराधरी खेळायची. अशा प्रकारे सुट्ट्यामध्ये गावाकडे मज्जा येते. आजोबा गोष्टी सांगतात गावाकडे, इतिहास सांगतात गावाचा. ते सांगायचे पहिले मिरी गावात इंग्रजांनी फाशी देण्याचे आदेश असायचे. असा होता मिरी गावचा इतिहास. मिरी गाव हे आता आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. आता आम्ही असे आहे. माझे गाव आमचे फार्म. आमच्या आजोबांनी खूप डेव्हलपमेंट केले आहे. आता तर आम्हाला लाईव्ह सगळे जेवढा ग्रुपवरले सगळे लोक बघतच असतील, आपले पाहुणे रावळी. आता तुम्ही तर नेहमी बघतच असतात का नानांच्या घरी आम्ही सगळे त्यांचे नातू
भाचे वगैरे सगळे जमा होत असतो दरवेळेस नेहमी कुठले ना कुठलं काही ना काही कार्यक्रम असतात. तर ह्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मावशीचे मुलं आली होती सगळी, आम्ही जमा झालो होतो. तर खूप दंगामस्ती चालू होता 1-1.5 तासापूर्वी. तर मग मोठ्या मामींच्या मनात अशी कल्पना आली तर आपण चला एक निबंधाची स्पर्धा घेऊ म्हणून. तर ज्याचं छान निबंध असेल तर त्याला एक गिफ्ट देऊन टाकू. तर विषय असा झाला का सगळ्या स्पर्धकांनी ना एकदम छान प्रकारे सगळा निबंध लिहिला. तर त्याच्यामुळं मग मामी असं म्हटलं का आपण आता सगळ्यांनाच बक्षीस देऊन टाकू आता. तर निबंधामध्ये ना स्पर्धेत कोणी कोणी भाग घेतला होता, रुद्र कुल्हाळ, परत गौरी कुल्हाळ, श्रद्धा कुल्हाळ, गौरव शिंपणकर, कौशल शिंपणकर, यश शिंपणकर आणि चेतन मैंकर या सगळ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. अतिशय उत्तम प्रकारे सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेले या निबंधामध्ये. मी तुम्हाला बोलून पण दाखवलेले सगळ्यांना निबंध कशा प्रकारे त्यांनी लिहिला होता. आता फक्त बक्षिसाचं वाटप होणार आहे मामींच्या हस्ते, नानांच्या हस्ते. तर आता तुम्ही सगळ्यांनी कोणाचा नंबर किती आलाय काय आता नानाच सांगतील. पहिलं नाव घे. 1 नंबर रुद्र कुल्ला. पाया पडायचं, पाया पडायचं, पाया पडायचं. चल घे 100 रुपये. इकडे रुद्र कुल्लाचं डोळे डोळे नीट नीट काय गेलं. दुसरं मी फक्त नाव घेतो. मामीचं पण नाच आहे का नंबर नाही काढायचे कोणाचे. दुसरी गौरी कुल्ला. चलो गौरी काय वेळ आहे. महात्मा गांधीजी यांचा फोटो घेऊन त्यांचा गौरव शिंपणकर. चला गौरव. चला घे पुढचं नाव. शिंपणकर. टाळ्या बंद करून पडतात तुमच्या चालू लावलं. तुला काय करायचं सांगावं लागत. काय करायचे कोण रडत, कोण रडत. आता म्हणे यश शिंपणकर. तुम्ही राहा ना उभे आता चेतन लाटका आणि भेट. चेतन एकच नंबर निबंध दिल्याबद्दल तुतारीचा एका जल्लोषामध्ये टाळ्या मागणीसाठी पण होऊन जाऊ द्या. त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे आयडिया सुचवली आणि बरं पैसे आणा निबंध वाचले केल्याबद्दल सूत्रसंचलन केलं त्याच्याकडून नंतर निबंध लिहून घ्या. त्याच्याकडून 300 पानाचं घालून माझी बाई. आता या पैसे तुम्ही काय करणार पैशांचं सांगा. डीमार्टला आता सगळ्यांनी प्लॅनिंग करा. काय काय करायचं. पिझ्झा काय नाही. वास कसा सुटलाय. माझ्या गावात गेला पावसाचा वास. आता काय बडा सूत्रसंचालन. तुम्ही 500 घेतो का.
साथी तेरा यूं साथ रहे, बच्चों के संग बच्चे फिर बन जाए, मौज में झूमे जरा मस्ती करें, बन के बादल बन के पंछी उड़ते रहे। बात है जीजा जी। ABCDEFGHI JKLM NOPQRSTUVWX YZ I love you. अपने गांव की गलियों में चले हम, बचपन की यादों में खोया है मन। बाहें थामे तीन भाइयों की, ठुमकेगी फिर से उनकी बहन। सावन के झूलों से बाबुल के आंगन से होगा मिलन। जीजी हाउ इमोशनल। ABCDEFGHI JKLM NOPQRSTUVWX I love you. ठंडी ठंडी ये हवाएं हमको चुपके चुपके क्या कहती सुनो, मंजिल है करीब अब हमारे, बोले खटाएं खुशियाँ चुनो, नजरें चुरा के दिल में छुपा के सपने बुनो। विनोद हाउ रोमांटिक। ABCDEFGHI JKLM NOPQRST UVWX YZ I love you. ABCDEFGHI NOPQRSTUV YZ I love you.